श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। ॐ सहा मंत्र आपले झालेले। सातवा मंत्र मी मुद्दाम आधी वर्गाच्या हे मंत्र पाठवतोय, म्हणजे शब्दांची आपल्याला अडचण येऊ नये। कदाचित उच्चार करत असताना नेमका शब्द काय हे कळत नाही, तर तसं होऊ नये म्हणून आधी मुद्दाम दरवेळेला पाठवतोय। सातवा मंत्र यस्मिन् सर्वाणि भूतान्यात् मैवा भू द्विजानतः तत्र को मोह क शोक एकत्व मनुपश्यतः। यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूत द्विजानतः तत्र कः मोह क शोकः एकत्वम अनुपश्यतः। असा विग्रह या श्लोकाचा होतो। यस्मिन म्हणजे ज्या स्थितीत, विजानतः म्हणजे परमेश्वराला जाणणाऱ्या महापुरुषांच्या, विजानतः याचा अर्थ जाणणाऱ्या महापुरुषांच्या। कोणाला जाणायचं आहे तर ते परमेश्वराला, म्हणून तो शब्द याच्या अर्थामध्ये अध्यारूत आहे। सर्वाणी म्हणजे संपूर्ण, भूतानी म्हणजे भूतमात्र, प्राणीमात्र, आत्मा म्हणजे एकमात्र जे परमात्म स्वरूप आहे त्याला काय म्हणतात? आत्मा। एव म्हणजे च प्रत्यय जो आपण मराठीत म्हणतो तो, किंवा फक्त, या दोन्ही अर्थांनी एवचा वापर होतो। अभूत म्हणजे होतात, तत्र म्हणजे त्या स्थितीत, एकत्वम एकमात्र परमेश्वराचा, अनुपश्यतः निरंतर साक्षात्कार करणाऱ्या महापुरुषांसाठी, पुरुषांसाठी किंवा व्यक्तींसाठी, पुरुष स्त्री असा विषय याच्यात नाही आहे, म्हणजे या अर्थाने हा शब्द आलेला नाही। क मोहा, क नंतर विसर्ग आहे बरं का, त्याचा उच्चार होतो ह असा। क मोह, कोणता मोह म्हणजे अशांत करता कोणता मोह शिल्लक राहतो। क मोहा याचा अर्थ कोणता मोह, पण अध्यारूत काय तर कोणता मोह राहतो किंवा कोणता मोह शिल्लक राहतो। आणि क शोक म्हणजे कोणता शोक राहतो, अर्थात ते शोक आणि मोहरहित होऊन पूर्णानंदाला प्राप्त होतात। याचा भावार्थ असा आहे, जेव्हा ज्ञानी पुरुषाला ती जी संपूर्ण वस्तुमात्रामध्ये भरलेली जी आत्मवस्तू आहे, म्हणजे आत्मतत्व आहे, त्याची प्राप्ती होते किंवा ते आत्मरूपच होतात, तेव्हा ते प्रत्येक वस्तूकडे एकत्वानं पाहतात। मग ह्या एकत्वानं पाहणाऱ्याला शोक कुठला आणि मोह कुठला? शंकराचार्य याच्यावरती शांकर भाष्यामध्ये म्हणतात की शोक आणि मोह हे कामना
आणि कर्म, नीट ऐका, शोक आणि मोह हे कामना आणि कर्म यांच्या मूल स्वरूपाला, म्हणजे त्या बीजाला, म्हणजेच त्या आत्मतत्वाला न जाणल्यामुळे निर्माण होतात. हे सगळं आपल्याला कशामुळे होतंय किंवा का होतंय, तर याचं कारण आपण त्या आत्मतत्वाला जाणलेलं नाही आत्तापर्यंत. आणि ते आत्मतत्व कसं आहे, तर ते आकाशासारखं आहे, म्हणजे अमर्याद पसरलेलं आहे, एकमेव विशुद्ध एकत्व असं आहे. मग त्याला शोकमोह होत नाहीत. याचं कारण ते जर सर्व ठिकाणी त्याच प्रमाणात म्हणजे समप्रमाणात आहे आणि त्याला आपण जाणलेलं आहे, मग शोक कशाबद्दल आणि मोह कशाबद्दल? कारण कोणतीही वस्तू म्हणजे ते आत्मतत्वच आहे, तेव्हा त्याच्याबद्दल मोहसुद्धा नाही आणि ती आपल्यापासून दूर गेली तर त्याच्याबद्दल शोकसुद्धा नाही. आता लक्षात घ्या, ज्यानं परमात्म्याला जाणलं, हे जाणणं इतकं सोपं नाही आहे. याचं कारण आहे की त्याच्याकरता म्हणजे ते जाणण्याकरता दीर्घकालीन अभ्यास आहे. पण मग हे समजा जाणलं तर त्याचा जीवनविषयक दृष्टिकोन कसा असला पाहिजे हे या मंत्रातून सांगितलेलं आहे, किंवा कसा असतो हे या मंत्रातून सांगितलेलं आहे. मागच्या मंत्रात त्याचा जर अर्थ आपण पाहिला सविस्तर, तर मागच्या मंत्रात तो जगाचा कंटाळा करत नाही किंवा तो कोणाचाही द्वेष करत नाही, त्याच्यामध्ये अपपर भाव नाही असं मी सांगितलं होतं. मग शंका येईल की जर त्याच्याकडे अपपर भाव नाही, तो जगाचा द्वेष करत नाही आणि त्याला जगाचा कंटाळा नाही, याचं कारण त्याला जगाचा मोह आहे हे होऊ शकतं. पण या मंत्रात असं सांगितलंय की त्याला मोह तरी कुठला? विजानतः असा जो शब्द आहे त्याचा अर्थ आहे विज्ञाता. विज्ञाता म्हणजे ज्ञाताच करता. आता आपल्याला विज्ञान हा शब्द माहिती आहे सगळ्यांना, तर तो विज्ञान हा शब्द आपण ज्या अर्थाने म्हणजे सायन्स या अर्थाने वापरतो अगदी ढोबळमानाने, तर विज्ञान याला विशेष ज्ञान असं म्हटलेलं आहे. विशेष ज्ञान म्हणजे काय, तर ते परमात्म्याबद्दलचं ज्ञान, याला विज्ञान असं म्हटलेलं आहे किंवा याला विशेष ज्ञान असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे ज्ञान अनुभवामध्ये प्रत्यक्षामध्ये उतरतं ते विज्ञान झालं. थेअरी प्रॅक्टिकलमध्ये उतरली. बघा, हे सगळं जे आपण ऐकतोय आत्ता, सर्वाभूती परमेश्वर, सर्वांमध्ये तो एकच आत्मा आहे, सर्वांमध्ये ते एकच चैतन्य आहे, जे माझ्यामध्ये आहे ते तुमच्यामध्ये आहे, तेच त्या प्राण्यामध्ये आहे, तेच झाडामध्ये आहे, किंवा या माध्यमामध्ये सुद्धा तेच चैतन्य तत्व आहे. हे आपण पुस्तकातलं बघून किंवा त्याच्यावरती काही अभ्यास करून अशा पद्धतीनं निरूपण स्वरूपामध्ये हे ऐकतोय. म्हणजे आत्ता आपण एका अर्थानं एखादी प्रक्रिया, नाम घ्या किंवा ध्यानाची प्रक्रिया, ध्यान करा, किंवा अगदी व्यवहारामध्ये काय अनुलोम विलोम म्हणजे श्वसनाचं जे काय आहे ते एक्सरसाइज ज्याला आपण म्हणू, तर ते जेव्हा आपण पुस्तकामध्ये पण लिहिलेले असतात, पण ते जेव्हा करायला लागतो तेव्हा त्याच्यातनं वेगवेगळ्या गोष्टी साधायला लागतात आपल्याला. हे परमार्थामध्ये आहे. सर्वाभूती जो परमात्मा आहे हे समजणं म्हणजे ज्ञान.
आणि ज्याला याचा बोध झाला आहे त्याला त्या ज्ञानाचा विज्ञाता असं म्हटलेलं आहे. विज्ञाताच अनुपश्यती, म्हणजे आत्मा सर्वत्र आहे हे ज्याला कळतं, किंबहुना ज्याच्या जीवनामध्ये हे खोलवरपर्यंत उतरलेलं आहे. म्हणजेच काय, सर्वत्र भगवंत आहे आणि तोच माझा योगक्षेम चालवतो, हा विचार जो आहे असा ज्याचा स्थिर झालेला आहे, असा ज्याचा चिरकाल टिकलेला आहे, याला अनुपश्यती असं म्हणतात. हे विश्व परमात्म्यानं भरलेलं आहे आणि तो परमात्माच एकत्व रूपाने प्रगट होतो. ते प्रगट करणं म्हणजे याला ज्ञाननिष्ठा किंवा विज्ञाननिष्ठा असं सांगितलेलं आहे. म्हणजे हे संपूर्ण जग, ही जी ज्याला प्रकृती असं म्हणतात, ही प्रकृती त्या परमेश्वराचंच दुसरं रूप आहे. जसं नाण्याला दोन बाजू असतात, तसं ही प्रकृती जी आहे ही त्या परमेश्वराचंच दुसरं रूप आहे. म्हणजे एकत्व याचा अर्थ ब्रह्म आणि अनेकत्व याचा अर्थ विश्व. एकत्व म्हणजे ब्रह्म आणि अनेकत्व म्हणजे विश्व, हे दोन्ही एकाच वेळेला आत्मसात करून या विश्वामध्ये राहणे. परंतु आपल्या जीवनामध्ये जी अविद्यारूपी भीती आहे, कशाची, तर मृत्यूची. तर ही मृत्यूची जी भीती आहे त्याला अविद्या म्हटलेलं आहे. तर ती दूर करून तिच्या जागी विद्यारूपी अमृतत्व हे कायम टिकावं याची व्यवस्था ही या आत्मबोधामध्ये केलेली आहे. म्हणजे जेव्हा हा आत्मसाक्षात्कार होतो की माझ्या मध्ये असलेला आत्मा आणि सर्व भूतांच्या अंतर्यामी असलेला आत्मा हा एकच आहे, तेव्हा दुःखाची किंवा मोहाची, म्हणजे मोहाची आणि शोकाची कोणतीही परिस्थिती उरत नाही. आणि म्हणून याचं कारण काय आहे, का नाही उरत, तर सर्व ठिकाणी आपल्याला ते सच्चिदानंद स्वरूप जे आहे त्यातलं जे आनंद स्वरूप आहे ते दिसतं. आणि हा आनंद आपण सतत अनुभवत असल्यामुळे श्लोककर्ते म्हणतात कशोकः. आणि आता एकदा ब्रह्मविषयक पूर्ण ज्ञान मिळालं, त्याला ईश्वर आणि जगत यांच्या एकरूपतेचा साक्षात्कार झाला किंवा होतो. म्हणजे जोपर्यंत आपल्याकडे अविद्या आहे तोपर्यंत आपली या जगताकडे किंवा या विश्वाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती अविद्येची आहे. एका अर्थानं आत्ता आपली दृष्टी जी आहे ती अविद्येची आहे. याचं कारण आपल्याला तो आत्मसाक्षात्कार झालेला नाही. पण ती जोपर्यंत अविद्येची आहे तोपर्यंत तिचे सगळे परिणाम आपल्याला भोगावे लागणार. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला नकोशी होते, वाईट वाटते, त्याचा तिटकारा येतो, माझ्याच बाबतीत का, हे असतं एक सगळ्यांचं बऱ्याच वेळेला. किंवा एखाद्या गोष्टीबद्दल अत्यंत आसक्ती असते, म्हणजे वेळ प्रसंगी दोन गोळ्या घेतील पण वाटीवर गोड खाणार का,
तर त्या पदार्थाबद्दलची आसक्ती. ह्या गोष्टी कशामुळे होतात? तर या अविद्येमुळे होतात. आणि एकदा का ही अविद्या नष्ट झाली की मग मोह. मग कुठला मोह? म्हणजे शोक नाहीसा होतो आणि मोह सुद्धा नाहीसा होतो. शोक ही भ्रांतीची अभिव्यक्ती आहे, लक्षात घ्या. जेव्हा भ्रांती नसते तेव्हा शोक नसतो. तुम्ही म्हणाल दुःख आणि शोक या दोन एकसारख्या गोष्टी आहेत का किंवा समान आहेत का? तर नाही, यामध्ये सूक्ष्म फरक आहे बरं का. सूक्ष्म फरक आहे. तो असा आहे, अनिष्टाची प्राप्ती जेव्हा होते, अनिष्ट म्हणजे आपल्याला नको असलेलं जेव्हा प्राप्त होतं ते आपल्या दैववशातच असतं. त्यामुळे ते प्राप्त कसं होतं किंवा काय हा विषय खूप वेगळा. पण अनिष्टाची जेव्हा प्राप्ती होते तेव्हा जे वाट्याला येतं त्याला दुःख असं म्हणतात. आणि इष्टाचा वियोग जेव्हा होतो तेव्हा त्याला शोक असं म्हणतात. म्हणजे अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला कोणी मारलं किंवा एखादी व्याधी जडली की जे होतं ना त्याला दुःख असं म्हणतात. एखादा रोग जडला की ते दुःखाला कारणीभूत आहे. आणि आपल्या एखाद्या जीवलग व्यक्तीचा आपल्यापासून वियोग झाला तर त्याला शोक होणे असं म्हणतात. म्हणजे अगदी बघा, व्यवहारामध्ये सुद्धा आपला एखादा मित्र असतो किंवा मैत्रीण असते, काही नाही, सगळं छान चाललंय आणि अचानक 2-4 महिने, आता तर फोनमुळे खरं तर इतकी सोय आहे, पण अचानक आपल्याला वाटतं की काय 4 महिने झाले, 6 महिने झाले, त्याचा काही फोन नाही, तिचा काही फोन नाही, माझ्यावर रागावलाय का किंवा रागावली आहे का, या ह्यानी सुद्धा आपण अस्वस्थ होतो बघा. म्हणजे जीवलग व्यक्तीचा वियोग झाला तर त्याला शोक झाला असं आपण म्हणतो. आता जो ज्ञानी आहे त्या ज्ञानाला शोकही नाही आणि मोहही नाही. याचं कारण काय आहे? तर चराचरामध्ये परमेश्वरच भरलेला आहे ही त्याची धारणा आहे, पक्क आहे. म्हणजे जे देवाचं होतं ते देवानीच मला दिलं आणि ते देवानीच माझ्यापासून हिरावून घेतलं किंवा काढून घेतलं म्हणा किंवा नेलं. मग जे माझं नव्हतंच ते माझ्याकडे आलं म्हणून मोह करायचा, किंवा जे माझं नव्हतंच ते माझ्याकडनं गेलं म्हणून शोक करायचा. म्हणून श्लोककर्ते म्हणतात कः मोह कश्लोकः. म्हणजे अशा गोष्टींचा मोह सुद्धा नसतो आणि अशा गोष्टींचा शोक सुद्धा नसतो. कारण जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो किंवा आत्मज्ञान होतं तेव्हा तो पूर्ण तृप्ततेचा अनुभव घेतो, असा 7व्या मंत्राचा अर्थ आहे. आता 8वा मंत्र पाहू आणि मग काही शंका असतील तर तुमच्या या 8व्या मंत्राच्या नंतर करूयात. 8वा मंत्र मी पाठवलेला आहे, थोडा अवघड आहे त्याची रचना, त्याच्यामुळे तो काय म्हणतात त्यातले शब्द वेगळे करून सांगतो काय काय आहेत ते, म्हणजे जे नंतर लिहून घेत आहेत त्यांना सोपं पडेल. सह पर्यगात शुक्रम अकायम अव्रणम अस्नावीरम शुद्धम अपापविद्धम कवि मनीषी
परिभूः स्वयंभूः यथा तथ्यत, तनंतर पुन्हा अनुस्वार आहे, यथा तथ्यतः अर्थान व्यदधात शाश्वतेभ्यः समाभ्यः, असा श्लोक आहे. तो आत्मा सर्वगत असलेला, सर्व व्यापक असलेला तो आत्मा तेजस्वी, त्याचं वर्णन केलंय बरं का. तेजस्वी, अशरीर, अक्षत, शरीररहित म्हणजे स्नावारहित, शुद्ध, पापरहित, अपापविद्ध जो शब्द वापरलाय तो, क्रांतिदर्शी, मनोनिग्रही, सर्वज्ञ, सर्वश्रेष्ठ, स्वयंभू आहे. त्याने नित्य संवत्सर नावाच्या प्रजापतींना यथायोग्य प्रकारे कर्तव्ये वाटून दिली, असा याचा अर्थ आहे. आता म्हणजे काय तर शंकराचार्य म्हणतात की तो पूर्वोक्त आत्मा, पहिला शब्द जो आलाय सह पर्यागच्छु, परी म्हणजे चहूकडे, सगळीकडे तो आहे. अगात म्हणजे गेलेले, अर्थात आकाशाप्रमाणे सर्व व्यापक. तो शुक्र म्हणजे शुद्ध, ज्योतिष्मान, अर्थात दैदिप्यमान. आपण आकाशामध्ये तो शुक्र तारा म्हणतो ना, जो चमकतोय, तर तशा पद्धतीने त्याला उपमा दिलेली आहे. अकायम म्हणजे ज्याला काया नाही असा. अशरीरी जो लिंग शरीरामध्ये राहत नाही. लिंग शरीरामध्ये लिंग शरीर रहित आहे, राहत नाही, नाही बरं का, लिंग शरीर रहित असा तो. अव्रणम म्हणजे अक्षत आहे, ज्याला आता अव्रणम आणि अस्नावीरम ही जी दोन विशेषण या ठिकाणी वापरली आहेत ती स्थूल शरीराचा निषेध करतात बरं का. म्हणजे स्नावाहा हा जो शब्द आहे त्याचा अर्थ शिरा, आपल्या शरीरामध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात, ज्या रक्तप्रवाह किंवा ऑक्सिजन वाहून नेतात, त्याच्याकरता तो वापरतात. पण इथे असा अर्थ आहे अस्नावीरम म्हणजे ज्याला या शिरा नाहीत असा. म्हणून ही जी दोन विशेषण आहेत ही स्थूल शरीराचा निषेध करणारी किंवा ते नाही असं दाखवणारी आहे. आणि तो शुद्ध म्हणजे निर्मल स्वरूप, अर्थात अविद्यारूपी मलरहित आहे. याने कारण शरीराचा निषेध केला आहे. अपापविद्ध म्हणजे धर्म अधर्मरूप पापापासून रहित आहे असा. मनीषी म्हणजे मनावरती सत्ता गाजवणारा, अर्थात सर्वज्ञ. विष्णू सहस्त्रनाम जर आपण म्हणत असाल तर या विष्णू सहस्त्रनामामध्ये ही वेगवेगळी नावं येतात आणि मग त्या नावांचे अर्थ काय आहेत किंवा त्या प्रत्येक नावाच्या काही ना काही कथा आहेत. तर सर्वज्ञ हे त्यातलं आहे. म्हणजे ही सगळीच नावं जी आहेत भगवंतांची ती कुठे ना कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतात. परिभूः म्हणजे सर्वांच्यापेक्षा वर, म्हणजे सर्वोत्कृष्ट ज्याला आपण म्हणतो अशा अर्थाने. स्वयंभू
म्हणजे स्वतः निर्माण होणारा, म्हणजे ज्याचं आदी कारण नाही, आणि आदी कारण नाही, ज्याला आदी नाही त्यामुळे अंत नाही, आणि आदी नाही अंत नाही त्यामुळे मध्यसुद्धा नाही. आणि स्वयंभू या शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे, जो स्वतःच सर्व झालेला आहे तो स्वयंभू. येषाम उपरी भवति येस्योपरि भवति सस्सर्वः स्वयमेव भवति इति स्वयंभूः. विसर्गाचा उच्चार या ठिकाणी हू असा होतो जेव्हा उकार दीर्घ येतो. म्हणजे स्वयंभू या शब्दाची व्याख्या काय, तर येषां उपरी भवति यस्योपरि भवति स सर्वः स्वयमेव भवति इति स्वयंभूः. म्हणजे जो सर्वश्रेष्ठ आहे, सर्वांच्या वर आहे म्हणजे श्रेष्ठ आहे या अर्थाने, आणि ज्याच्यावरती किंवा ज्याहून श्रेष्ठ सुद्धा तो स्वतःच आहे, म्हणून तो स्वयंभू आहे, म्हणजेच तोच सर्वत्र विद्यमान आहे. हा श्लोक आहे, यातलं प्रत्येक जे पद वापरलेलं आहे बघ त्या आत्मतत्वाच्या विवरणाकरता, हे प्रत्येक पद त्याचा अर्थ फार वेगवेगळा आहे. त्याचा एकत्रित अर्थ लावण्यापेक्षा त्या सर्व पदांचा जर वेगवेगळा अर्थ आपण समजावून घेतला तर ह्या मंत्रात काय म्हणायचं आहे नेमकं किंवा काय सांगायचं आहे हे आपल्याला कळतं.